दंडवत। बैसा श्री मूर्ती निरीक्षणी प्रेमदान. सर्वज्ञांना भो नारायणाचा अवस्थान झालेला आहे आणि तिथे हंसराजे बैसाचा पूजा उत्सव करतील. गोसावी उदयाची विहरणा बिजी करते. स्वामींची पैठण मधली असती पहिले. सकाळी स्वामी विहरणाला जाईल. पहारा दिडा गुंफेची येते बैसांचा. बैसे पाय पुसणे बैसावया घालती. बैसी म्हणती, आजोबाई महात्म्याशी पाणी भात द्या. हंसराजे गोसाव्याची दुधी करटा पाणी खातात. ती आरोगणा देती. मग आरोगणा होय मागोते वेळीचा आरोगणा करून भोगणाऱ्यांनी कोण होय. ऐसे 2-3 दिवस क्रमले. मग तिसऱ्या दिवशी गोसावी भोगणाऱ्यांनी कौर स्वीकारला. उदयाची विहरणा विजय केले. हंसराजे भित्री झालेले, बाहेर झालेले, खडा संमार्जन केले. चौकरंग माळिका भरल्या. मग आपले आणि बैसांचे दोन्ही धोत्र धुण्यासाठी गंगेशी घेऊन गेली. धोत्र धुतली, आंघोळ केली, शुचिमंत झाली, साबळ लावून उदक भरले. बैसांचं त्यागाराया. बैसाच्या थोड्या पद्धतशीरच राहतात. धोत्र वाळू घातली, बैसाची आंघोळ करू घातली. मग पूजा द्रव्ये मिळविले. ओट्यावळी घड्यावळी घड्या ऐसे बैसा लागी आसन रचले. नेहमीच करायचे. हा नेहमीचा दिनक्रम असायचा बैसांचा. आणि मग उदयास गोसावी देहरण सारवणे पहारा दिळा गुंफेची दिवे केले. बैसे प्रतिदिनी त्या पै हसूबाईचा कवी पाय पुसण्यावेळी बैसव घातले. तेथे असणे उपविष्ट झाली. पानभात देवीला तिथे आरोगणा झाली. या सगळं सांगण्याचा उद्देश काय? हे दर्शन स्पर्शन सेवा संबंध असं हे सगळं चालू आहे. आता सर्वज्ञांच्या आतून या सगळ्या चालू आहे. ते काही कर, मी बसणार, तू माझा अपमान कर, मी जेवणार, तू कशी वा, तुझा प्रसव संपेपर्यंत मी तो स्वीकार करणार. माझ्यासमोर पूजा अवसर करून घे, काय प्रॉब्लेम नाही. असा स्वरूपाची लीळा तिथे चालू आहे. ईश्वर स्वरूपाचा अपमान करण्याची हिंमत असे आहे बैसांकडे. असं कोणी कोणाचा अपमान का करतोय? कोणाचा? दुर्योधनाने कसा अपमान केला कृष्णांचा. ग्वाला आहे तो. आणि कोणी दिल्या 100 शिव्या कृष्णाला? काय ना त्याचं? ही आतली स्पर्धा आहे परमेश्वराच्या स्वरूपात सोबत. कृष्ण म्हणाले बघ काम नव्यानं झाले बघ. आणि मग विश्वाळू स्वीकार आहे ना. दुर्योधनाचा विश्वास स्वीकारलाय देवाने. पण ते भाग्यवान आहे, त्यांना विश्वरूप पाहायला मिळालं आहे की नाही. श्रीमूर्ती स्वामीने लगेच विश्वरूप दाखवलं. तो प्रसव चांगलाच आहे. असं बैसा हताशा हे सांड बुद्धीने मागील प्रमादातील हे सर्व कर्म करतायत. सर्वज्ञ ते स्वीकार करतात. आणि मग एक दिवस असं दक्षिणाभिमुख बैसे बसलेले आहे. ओट्याखाली चवळाळ पायपुसणं बैसावया घातलेलं आहे. उत्तराभिमुख गोसावी असणे उपविष्ट आहे तिथे. आणि बैसाशी ओट्यावरी आसन घातलं. ते कानवळी ऐशी बैसली. हंसराजे बैसाशी नित्य अवसर करीत असतील. तैसा अवसर केला.
वैसे गोसाव्याशी वास पाहती. गोसावी बाईसाची कृपादृष्टी अवलोकली. दररोज बाईसा स्वामींकडे पाहायचंच नाही, पूजा करून घेतल्या. आज मात्र पाहिलं. स्वामींनीही त्यावेळेला कृपादृष्टी अवलोकली. दिठ मिळाली आणि बाईशी खालोटी वास पाहिली. लगेच तो अनादीचा अयोध्येचा आली लगेच आड. पुन्हा गोसाव्याने मग कृपादृष्टी दृष्टीने चेपेना बाईचा. दृष्टीला कृपा शक्तीचा संचार करायचा आहे. पण ऐसा तिसरा वेळी, 2 वेळी तर स्वामींच्या पाहिलंच नाही बाईसांनी. मग तिसऱ्या वेळेला मात्र दृष्टीला दृष्ट म्हणजे बुबळ दिसलं पाहिजे प्रेमदान येण्यासाठी. त्याच्या मर्यादा आहेत ईश्वराला, त्या कृपा शक्तीला, करुणा शक्तीला. ब्रह्मांडातले ब्रह्मांड कशा विद्या देतात, विद्या कशा देतात. दृक स्पर्शाला पांचत्व तो विद्या दृष्टीशिवाय होत नसते. गुबळ दिसलं पाहिजे, गुबळातल्या कडा दिसल्या पाहिजे, असं ते निर्णय आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये. तर ती अशी दृष्टी दृष्ट त्या जीव स्वरूपाच्या आवरण भेदावे लागतात. कृपादृष्टी करुणा गुणोत्तम राहतो ईश्वराचा. त्या सगळ्या शक्तींना काम करावं लागतं नजरेतून. तर त्या गोष्टी होतात. महाभारतात आहे बघा ते, व्यासाने काय केलं होतं, दृष्टीने गर्भस्थापना. ते आंधळ निघालं तसलं, ते पंडू तसलं निघालं आणि दासी पुत्र विदूर ते दृष्टी लागते, विद्यावंत आहे ते व्यास म्हणजे. म्हणजे बाया घाबरले ना, त्यांना काय म्हणायचे बुवा. बुवा म्हणजे काय, आता वडीलच होती आहे का नाही, आजोबा. साधू आजोबा. याने योग प्रक्रिया असं म्हणतात, गर्भधारणा होऊ शकते. कुंतीला कसं केलंय द्रोणाचार्याने. कोण आहे कुंतीचे बाबा? कुंतीनं कुणाची सेवा केली, कुणाच्या आधीची. कर्ण झाला त्यांना लग्नाच्या आधी. माहित नाही तुम्हाला? मग पहा महाभारत, विसरून जातात त्रास साध्या गोष्टी आहेत. हा तर ह्याच दृष्टी पाहणं, दृष्टीने दृष्ट पाहायची. उद्धव देवाला प्रेमदान कधी दिले, दृष्टीला दृष्ट भेटल्या. रुक्मिणीला तेव्हा. असं सगळं प्रक्रियातून सर्वज्ञांची चालू राहते. तर ही कृपा दृष्टी ईश्वराने आता 2-3 वेळेला बायकांकडे पाहण्याचा प्रयत्न केला आणि मग तिसऱ्या वेळेला मात्र त्या महाकृपेचे अंगी सर्वज्ञान, महाकृपा अंगीकार करावा लागतो. साध्या कृपेने काम जमलं नाही. तेव्हा कृपेत काय फरक असतो का? तुमचं चिंतनाने बघा कशी फरक. प्रसन्नतेची फरक असतो. अतिप्रसन्नता आहे नाही, साधी प्रसन्नता, व्यवहारिक प्रसन्नता. तर प्रसन्नता हा आपला विषय आपल्या नशिबात नाही राहिला.
हे कशावर चाटतात, कशी प्राप्त करावी लागते, हे आरोग्य माणसाला नाही का जमत नाही. त्याला लय माती होऊन करावं लागतं. स्वतःचं अस्तित्व समाप्त करावं लागतं. आपलं जर प्रत्येक वेळेला आपली जागे राहतात खणावखाणी, आपण नाही त्या प्रसन्नतेला आपलं हा भागच वेगळा आहे परमानंदामध्ये. ती आता संपुष्टात चालली. ह्या साधनांच्यामुळं बऱ्याच गोष्टीचा अंतर पडले. माझ्याकडून कोणतरी दुखवल्या जाईल की तिथीच राहिली. मग ते क्षोभ होत राहतात, मग ते सगळं भांगळ वाढत जाते. देहात रोग निर्माण झाले त्या आसपास. अशी कृपा प्रसन्नतेशिवाय बाहेरच निघत नाही ना स्वामींच्या नेत्रात. स्थानातून कृपा निघायला तयार नाही तुमच्याकडे काम करायला. असं कठीण आहे. स्थानामध्ये पण प्रसन्नता आहेच ना. अशा दोन मोठ्या शक्ती स्वामींनी आपल्यासाठी ठेवल्या. म्हणजे स्वामीच आहेत ते. शक्ती म्हणजे स्वामींच्या आज्ञेची शक्ती काम कशा करते. स्वामी उदास आहेत, स्वामींना शिनवले, दुखवले आणि तुम्ही आता स्वामीच्या साधनाला प्रेम करायचे. म्हणजे सगळा गोंधळ चालतो. तर त्यातली कृपा, स्थानातली कृपा, स्वामींजवळ असलेली कृपा आणि महाकृपा, महादानी म्हणतात ना सर्वज्ञ. एक आचार्य काय म्हणाले, महादानी आला असेल तो कैवल्य दान देतोय. ते महादान कशामुळे वर्तत, कृपेमुळे. हे पैठणलाच घडलं. आता इथे महादान देत आहे स्वामी बाईसांना, ते पैठणलाच घडलं. अशा प्रकारे स्वामींनी आता महाकृपेचे अंगी सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीमध्ये काय आहे आता, मोठ्यापासून केसापर्यंत काय सर्वज्ञांची कृपा. त्या कृपेचं महाकृपेत अंगीकार करावा. मग ते नेत्रामध्ये प्रगट करावी लागते. आणि मग पुढील जे पात्र आहे त्यांचं काय काय भूत काळामध्ये हेच करावं लागतं. मळ करणे, परते, सारखी वगैरे. त्याच्याही पलीकडे प्रेम देताना या सगळ्या गोष्टीचं ऑपरेशन करावं लागतं सर्वज्ञान. ती कृपा दृष्टीने तिनं झालं नाही तर महाकृपे ते करावं लागतं. थोडं तोडावं लागतं. जीव स्वरूपी जाऊन ती शक्ती स्थिर होते आणि मग ईश्वर स्वरूप प्रगट करते. या मायापुरामध्ये कोण आहे, अरे बा असं प्रगट. तर आता स्वामींनी तो शेवटचा प्रयोग केला. महाकृपे ते अंगीकारलं आणि मग सरिसे लगेच दृष्टी सरिसे उत्तम प्रेम संचरले. उत्तम प्रेम, एक कळीचे म्हणजे उत्तम प्रेम. आता हे सगळं शब्दाने व्यक्त होत नसतं. मग तिने दोष नासले बाईसाने. एका वेळेला सगळं काम होत होते. एकवेळी बाईशी आयशी बेन झाली गेले. आपण ते धडकळी ओट्या खालुती श्री चरणावरी घातले. बाईसांना झटका बसला आणि ओट्या खाली बाईसा धडकळी आल्या, खाली उतरल्या, श्री चरणावर दंडवत केला. बाबा बाबा, आता ओळख झाली ना. दर्शन अनुसरण सेवा संबंध. आता बाईसांना दर्शन झालं कोणाचं,
ईश्वर स्वरूपाचं मग लगेच अनुसरण घडलं, मग सेवा केली मेल्या, नाही की नाही? असं हे सूत्र इथं लावून पाहायचं, कसं असतं ते. बोधाने पण दर्शन होते की नाही, पण आपल्याला अनुसरण घडतं. पण दुसऱ्या दोन गोष्टी करायला थोडा प्रॉब्लेम. आपले जीवधर्म चाळवल्यामुळं आपल्याला ते घेता येत नाही. जीवधर्म आपले प्रागतिक क्षेत्रात ऍक्टिव्ह होतात, लगेच अहंकार होतो, प्रसव वाढतो. हे तोंड मोठं खराब आहे ना, तोंड आणि डोकं मोठं भयानक आहे. ईश्वराला पोळून लावलं ईश्वराचं हे असं भयानक आहे वृत्ती आपल्या ज्या. म्हणून वृत्ती अधीन न व्हावी, स्थिती अधीन. ह्या वृत्ती काम करतात जीवा. वाईट उरलेलं चांगलं लवकर जमतं बरं, तोंडानं बोलायला, डोळ्यानं खुणवायला, इशारे, हीन वृत्ती असतात. त्या हीन वृत्तीच्या अधीन नाही झालं पाहिजे. त्यालाच अनुसरण, त्यालाच आचार म्हणतात. तुम्ही कुठेही गेले तुमच्या वृत्ती नालायक आहे, देव काय सुद्धा स्वीकारणार नाही तुमचं. स्मरण तर सोडून द्या, कुठलं क्रिया सुद्धा घेणार नाही, कितीही करत नाही. आणि ते स्वीकारलं असतं तर तुमच्यात बदल झाला. जेव्हा स्वीकारतात कोणाचं काही, तेव्हा आतून चेंज होतं. मस्त. मोबाईल मध्ये थोडा व्हायरस गेला तर तो लक 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 करतो, चालतच नाही. तुम्हाला बोधाने ईश्वराला पाहायचं असतं, किंवा मग प्रेम शक्तीने. ईश्वर स्वरूपातल्या ह्या दोन शक्ती आहेत, ज्ञान शक्ती आणि प्रेम शक्ती. असं या दोन शक्तीने जीवाचं उद्धरण करता. आता यासाठीच भरवसून निघाले होते स्वामी. क्रमे क्रम करत 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 आणि त्यांना प्रेमदान देत 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 आता स्वामी आपल्यासाठी बायसांना भेट दिली. हा क्षण आपल्या आयुष्यात आणावा असं म्हणून तिला दररोज आठवण आली. दररोज आठवायचे तुम्हाला, सकाळ दुपार संध्याकाळ क्रमाने तुम्हाला आठवावं लागेल. कालची सकाळ वेगळी होती, म्हणजे दररोज साधूची सकाळ वेगळी असते बरं का. तुमचा दररोज नवा जन्म असतो, नवा विचार तुमच्याकडे असणार. मग ते गेलं सगळं आहे की नाही. आपण एवढं गुंतवत गेलो प्रपंचिक वस्तूमध्ये, पदार्थामध्ये. इथे गुंतायचं तिकडं असं म्हणजे सांगणारे पण गुंतून जातात नाही का नाही, प्रतिष्ठेसाठी. धर्माविषयी संचरली तसं सुद्धा आहे. नाही आहे इथे. मी काय सूत्र विचारलं, धर्माविषयी. असे का कशाचं कशाचा नाश करते, काय का पाठसूत्र धर्माचा. तुमचा जो धर्म आहे, आता हा धर्म कळणारे आवड आहे, आणि केव्हा कळण्याचा असं थेंबे थेंबेच कळून घ्यावा लागतो तो. हे धर्माविषयी मी धर्मासाठी प्रवचन करतो, मी धर्मासाठी कीर्तन करतो, मी धर्म प्रचारासाठी भले भले कार्यक्रम राबवले. त्यात प्रतिष्ठेचा हेतू होता, पैशाचा हेतू होता, मानमान्यतेचा होता, कीर्तीचा होता. मग ते जाईल का उपयोगी. म्हणून स्वामींनी सांगितलं धर्मविषयी संचरली या विद्या. असे ह्या धर्माचा अदृष्ट राहायला काही करायचं, अदृष्ट सुंदर पाहिजे. त्रास आता हे जे उत्तम प्रेम संचलन आणि बायसंना कळालं,
स्वामी कोण आहे. मग पापिनी पापिनी म्हणून श्रीचरणाजवळ त्या आणून सोडल्या. सर्व अपराधी बाबा. आता हे सर्व अपराध बोध झाला. आपल्याला अपराध बोध आहे, सर्व अपराध बोध नाही. सर्व अपराध बोध म्हणजे काय? सर्व अपराध केले आपण, केलेच आहेत आपण. तोंड झाले, आपण दुर्योधन झाले, सगळं झालेलं आहे, सगळं स्टेप समाप्त. म्हणून ते आपल्याला थोडस काय दुखलं कमी जास्त झालं की आपलं पोट होतो धड, आहे की नाही. फोनवरून होतात, गल्ली गोळात होतात, आपलेच पोट आहे चाल धड. होतात की नाही. वशीकरण स्वामींकडे झालं पाहिजे, होत नाही. पण चला रात्र बाईचा आता रडायला लागल्या. चुकली बाबा, चांडाळीन बाबा, सुळी ओळखली होते बाबा. मी सुळीवर गेलते बाबा म्हणे बसायला. असं ज्ञान झाल्यावर असतं. प्रेमामध्ये ज्ञानशक्ती असते, ज्ञानामध्ये प्रेमशक्ती असते. ज्ञानानेच तुम्हाला प्रेम म्हणजे आवडी, भाव येईल. आणि प्रेमामध्ये ज्ञान असल्यामुळे ते कळायला लागलं बायकांना. अरे 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 हुकलं ते. मी येथे अवघडी सुचली आहे. मी आता लय डोंगरावर गेली म्हणे बाबा खाली, मी वर, ऐसे भौत आत्मनिवेदन केले. बाईसांनी आता हे आत्मनिवेदन केलेलं. आत्मनिवेदन म्हणजे काय? मूर्ती प्रकाशामध्ये आत्मनिवेदन आहे ते श्रावण. ते दररोज करता आलं पाहिजे. आणि आत्मनिवेदन शास्त्र दररोज साधवतो. त्या पुस्तकात वाचावं कधी वेळ घेतला तर. 50 ओव्या आहेत. आत्मनिवेदन येते तुम्हाला. आत्मश्लाघा म्हणतात, असं मराठी शब्द आहे. पण तुम्हाला मोठं झालं तर तुम्हाला हे विचारांनी मोठं बुद्धीने विवेकाने आत्मनिवेदन दररोज स्वामींना अर्पण करावं. आणि सगळे एकांतातले विषय आहेत. तुम्हाला एकांतात बसून हे सगळं करायचे. एक प्रहर हे, एक प्रहर ते, एक प्रहर ते. सेवा, दास्य, संयम, ह्याच्या व्यतिरिक्त हे आहे. साधूला टाइम नाही, साधू बोर झाला, हा विषयच येणार ना त्या विषयावर. आता मी बोर झाला वाटतो, फिरून येतो देवाकडे जाऊन. थोडस जाऊन येतो मग स्थानाला. ह्याला वेळच नाही तर ह्याला टाइम कुठे आहे. टाइम बांधले नाही सगळा. पण आता 3 वाजल्यापासून सगळं फिक्स आहे याचा प्रोग्राम. संध्याकाळी 10 पर्यंत कधी बांधलेली आहे. ह्याला आत्मरमण आहे हा. मग तो आत्मनिवेदन करतो. मग आत्मनिवेदन पाठ करून घ्यावं. मूर्ती प्रकाशात आहे ते पाठच असावं साधूचा. आता बायसांचं आत्मनिवेदन असं एक पुस्तिका काढली पाहिजे. बायसांचं आत्मनिवेदन कसं असेल, है की नाही. असो बायसाने आत्मनिवेदन केलं, सर्वांनी बघताय. सगळं गपचूप आहे, सर्वांनी बोलतच नाही. जे बोलायचं ते डोळ्यांनी बोलले, आता गप आहे. पैसा रडते पडते आणि आत्मनिवेदन साधन.